वावरात गेले गेले झालं ना बा आपल्या सेटचं दर्शन. आपल्या ब्लॉगला पाहत राहा, काय झालंय पुढे सांगतो. जय श्रीराम भट्टे हो, मी आपल्या सर्वांचा राजगावंडे. तुम्हाला तर माहितच आहे, काल आपल्या वावरात गहू पेरून झाले, तर मग आज चाललो पाणी द्यायले. अमुदाच्या घरी गेलो, त्याचा ट्रॅक्टर घेतला आणि गेलो फाळ लावाले. ट्रॅक्टरले फाळ लावली आणि निघालो वावरात सिटी, कारण आपल्याला वावरात जाऊन दांड पाळा लागतात. वावरात जाऊन गेले, दांड पाळणं चालू. दांड पाळल्यावर गव्हाले पाणी देणं चालू करून दिलं. आम्ही सगळेजण मस्तपैकी गोष्टीच करू राहिलो, तेवढ्यात दादाचा आवाज आला, इकडे शेट आले म्हणे इकडे या. तिथं जाऊन पाहिलं तर शेट आम्हाला दर्शन द्यायला थांबेलच होते. शेटले पाहिलं गेलो नाश्ता करायले. नाश्ता करून आल्यावर पाहिलं तरी शेट जायचं नावच नव्हते घेत, मस्तपैकी बदकासोबत खेळत होते. आपल्या शेटले तर असं वावरात सोडताच येत नाही, तर मग आपल्या शेटले पकडासाठी शेटच्या मोठ्या वाले बोलवाच लागलं. शेटले मातीनं भरले होते, तर शेटच्या मोठ्या भावानं पहिले त्याला धुवून घेतलं. नंतर शेटले घेऊन गेले. आपलं पाणी कुठे गेलं ते आपल्याला पाहायचं कामच नाही. जिथे बदकं गेले तिथे आपलं पाणी गेलं. नंतर आपले प्रतीक काका आले, घरी चालले गेलो. आता भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. दिन करा बा वाजवा मग आता. की सुंदर कोणी होईन दंग, काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली.